एरवी 2 तास 2.5 तास नुसता बडबड करत असतो, पण असं बोल म्हटलं की माझी नेहमीच पंचायत होते. बरं, या लोकांनी हे असं आता काय करून ठेवलंय ना की मी काय बोलू आणि कुणाबद्दल बोलू तेच मला कळत नाहीये. हे काय यांच्या अंगात काय संचारलं की या लोकांनी हे अशा प्रकारे, मला वाटत नाही असं कोणाचं कधी केलं असेल यांनी. पण मी एकंदर ही त्यांची कृती बघून मी हल्लोय, निश्चित हल्लोय. कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं आणि हे भाग्य मला यांच्यामुळे लाभलेलं आहे एवढं निश्चित. माझे सहकलाकार यातले, माझे प्रोड्युसर्स, या लोकांनी मला सतत कौतुकच करत मला त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे मी नकळत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. याच्यापर्यंत माझं याच्यात काय असेल असं मला वाटत नाही. पण मला सगळ्यात शेवटी आभार मानायचे आहेत ते तुम्हा लोकांचे. खरं म्हणजे तुम्ही लोक नसतात तर मी नसतोच. तुम्ही जे आता तुम्ही जे औत्सुक्य दाखवलं जातं, तुम्ही येऊन इथे बसलात, नाटक बघायला तुम्ही आवर्जून आलात, एकही सीट रिकामी नाहीये, हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. मी नेहमी नमूद करू शकतो. त्यामुळे काय होतं, माझा उत्साह आणखीन वाढतो. मला जास्तीत जास्त काहीतरी करण्याची हौस निर्माण होते आणि याला सगळे तुम्ही कारणीभूत आहात एवढं मात्र निश्चित. माझे सहकलाकार, माझे सगळे तंत्रज्ञ, हे सगळे माझ्या पाठीशी जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत मी कुणालाही भीत नाही. तुम्ही हे प्रेम असं चालू राहू दे तुमचं माझ्यावर, अशी मी तुमच्याकडे नम्र प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. तासाचं नाटक करून साजरा करणारा मला असं वाटतं हा एकमेव द्वितीय असा कलाकार. आपण लवकरच दुसऱ्या अंकाला सुरुवात करत आहोत. त्या अगोदर फक्त छोटीशी एक गोष्ट, निर्मितीताई आणि दिलीप काका या दोघांनीही मिळून मामांसाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे, ते त्यांना द्यायचं.